रायगड जिल्ह्यातील गोरक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी माणगाव येथे जनसेवा सहकारी संस्थेच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय गोरक्ष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा हेमा दिगंबर मानकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या कार्यक्रमाला कालीपुत्र धर्मगुरू श्री कालीचरण महाराज, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी आणि कीर्तनकार हरिभक्त परायण मारुती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, तळा, मुरुड, अलिबाग, पेण, पनवेल, उरण, नागोठणे आणि पाली या भागातील सुमारे 200 गोरक्षक तसेच गोसेवा सामाजिक संस्थांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मारुती महाराज यांनी गोपालन आणि गोसेवेचे महत्त्व सांगितले। शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षणाच्या कार्यातील अडचणी आणि कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले, तर कालीचरण महाराज यांनी गोसंवर्धन आणि गोमातेच्या महत्त्वावर भाष्य केले। कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। अनिवार्य झाल्या पाहिजेत। भारताचं हिंदू लोकांचं अत्यंत वैभवयुक्त संगीत आहे, तेही शिकवलं गेलं पाहिजे। धनवान बनण्यासाठी अनेकविध ज्या विद्या आहेत, स्किल टॅलेंटच्या विद्या आहेत, स्किल्सचे एज्युकेशन्स आहेत, तेही शिकवल्या गेले पाहिजे। फालतूच्या गोष्टी, खोटे इतिहास आणि लसावी मसावी सारखे फालतूचे बीजगणित शिकवून विद्यार्थ्यांच्या डोक्याचं दही करण्यात येत आहे। आणि जसंही तो ग्रॅज्युएशन झाला तो नोकरी शोधणार, त्याच्या डोक्यात नोकरी हाच एक उद्देश असतो, नौकर बनणं हाच उद्देश असतो। त्याला मालक बनण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, श्रीमंत होण्याची प्रवृत्ती त्याच्यात विकसित केल्या गेली पाहिजे। अशी शिक्षण व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे। आणि जे विद्यार्थी लोक आंदोलन करत आहेत त्यांना माझं निवेदन आहे की निसंशय भारतावर असलेली मेकॉलेची शिक्षा पद्धती बदलण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करा। आपण बघितलात घडलेली आहे घटना, वंदे मातरमच्या त्यांची मानसिक स्थिती सगळ्या जगासमोर जाहीर आहे। त्यांना राष्ट्राप्रती किती प्रेम आहे हेही सगळ्या जगासमोर जाहीर आहे। त्यांची पार्टी जिंकली कुठेही की पाकिस्तानात जय जयकार, त्या पाकिस्तानात उत्सव मनवला जातो, तर त्या पार्टीला कोणाचं समर्थन आहे हे जग जाहीर आहे। मग त्यांची राष्ट्रनिष्ठा कशी काय राहणार, त्यांची धर्मनिष्ठा कशी राहणार, भारत मातेच्या प्रती त्यांची निष्ठा कशी काय राहणार। जनता समजदार झालेली आहे आणि ह्या सगळ्या त्यांच्या कर्मातून दिसून राहिलं त्यांना भारताबद्दल प्रेम आहे की पाकिस्तानबद्दल। लपवले का जात आहेत याचं तर माझ्याजवळ काही उत्तर नाही आहे, पण भारतात हिंदू अल्पसंख्यक होत चाललेला आहे। हिंदूंची लोकसंख्या भारतात 94 करोड आहे, मुसलमान 56 करोड झालेले आहेत। आणि मुसलमानांचा लेकरं पैदा करण्याचा ॲव्हरेज 2चे 10 आहे। एक जोडा 10 लेकरं पैदा करून राहिलेला आहे। हिंदूंचा एक जोडा 1 लेकरू पैदा करून राहिला आहे। 2चे 1, 2चा 1 असे हिंदू घटून राहिलेले आहेत आणि मुसलमान 2चे 10 असे 10 पट वाढून राहिलेले आहेत। याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे। जर हिंदूंची लोकसंख्या अशीच घटत राहिली तर मुसलमानांनी निसंशय गजवा करतील आणि सगळ्या हिंदूंना जबरन धर्म सोडवून मुसलमान बनवण्यात येईल। या संकटाकडे हिंदूंनी लक्ष दिलं पाहिजे आणि कमीत कमी 2चे 2 तरी जन्माला घाला हिंदूंनो, नाही तर संन्याशी होऊन राष्ट्रकार्य धर्मकार्य करा। लग्न करत असाल आणि फक्त अय्याशी करण्यासाठी लग्न करत असाल तर तुमच्या पितरांना पिंडदान कोण करणार, तुम्ही मेल्यावर तुम्हाला पिंडदान कोण करणार। म्हणून जनसंख्या वृद्धी करणं हिंदूंना अत्यंत आवश्यक आहे, धर्मरक्षणासाठीही आणि लोक परलोकाच्या हिंदूंच्या संरक्षणासाठीही, हिंदूंचा लोक परलोक सुधारण्यासाठीही।